जव्हारचा राजवाडा. ठाण्यावर शिलाहारांनी 450 वर्ष राज्य केलं, परंतु शिलाहारांचा राजवाडा किंवा त्याचे अवशेष आपल्याला ठाण्यात कुठेही आढळत नाही. शिलाहारांच्या नंतर ठाण्यात अनेक राजवटी नांदल्या. या राजवटींचेही राजवाडे वा वाडे ठाण्यात कुठेही दिसत नाहीत. परंतु मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूच्या घनदाट जंगलानं वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचं राज्य होतं. हा पठारी भाग म्हणजेच जव्हार. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातल्या राजघराण्यांपैकी एकुलता एक असा जव्हारचा राजवाडा आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. जव्हार एक संस्थान आहे. महिकावतीच्या बखरीत गावांची जी नावं येतात त्यामध्ये जव्हारचा उल्लेख यवसाहारपेक्षा दिगण असा केलेला आहे. जव्हारला कातकरी आणि डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे. जव्हारला आदिवासींचं राज्य कसं स्थापन झालं या संदर्भात 2 मतप्रवाह आहेत. जव्हार संस्थान सन 1343 मध्ये जयबा नावाच्या मूळ पुरुषानं स्थापन केलं. या मूळ पुरुषाचे पूर्वज राजस्थानमधून नाशिक जवळच्या पिंपेरा या गावी स्थायिक झालेले राजपुतांच्या चालीरीतींचे पालन करणारे क्षत्रिय होते अशी माहिती संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी सन 1970 मध्ये जयबा नावाच्या इंग्रजी पुस्तकात दिलेली आहे. जयबानं मोगलांच्या महाराष्ट्रात स्थिर होत असलेल्या सत्तेच्या जुलमाविरुद्ध बंड करून इसवी सन 1343 मध्ये जव्हारचं स्वतंत्र राज्य स्थापलं. परंतु याचा कसलाही ऐतिहासिक पुरावा किंवा सनद उपलब्ध नाही. याखेरीज मोगल घराण्याची स्थापना दिल्लीत 1526 मध्ये झालेली आहे. ठाणे गॅझेटियरमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे मोहम्मदीननं इसवी सन 1294च्या सुमारास ज्यावेळी दख्खनवर स्वारी केली त्यावेळी जव्हारला कातकरी, कोळी, नाईक इत्यादींच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या. आदिवासी समाज त्या काळात विस्कळीत होता. इसवी सन 1341 मध्ये दिल्लीचा सुलतान महम्मद तुघलकानं जव्हारच्या एका टोळी नायकाला राजा ही पदवी देऊन त्याला आपला मांडलिक बनवलं आणि तो त्याच्याकडून दर साल नजराणा वसूल करू लागला. हे नायक म्हणजेच आत्ताच्या मुकणे राजांचे पूर्वज होत. दरम्यान 300 वर्ष उलटून गेली. 5 जानेवारी इसवी सन 1664 मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करायला निघाले असताना त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळी महाराजांनी स्वतः जातीनं जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली होती. जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला यानं महाराजांचं जंगी स्वागत केलं. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरचुंडी गावाजवळ शिरपामाळ इथे एका कमानीच्या रूपानं जपून ठेवण्यात आली आहे. जव्हारच्या राजानं शिवाजी महाराजांची भेट घेतल्याची गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशाहाला रुचली नाही. औरंगजेबानं जव्हारच्या राजाला तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला. याचा परिणाम म्हणजे इसवी सन 1670च्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली गेली तेव्हा मात्र जव्हारच्या राजानं शिवाजी महाराजांना मदत न करता तटस्थ राहणंच पसंत केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांना जव्हारला बगल देत स्वराज्यात आडमार्गानं यावं लागलं. जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा 1 मजली जुना राजवाडा आहे. किल्ल्यातले काही भग्न अवशेष, किल्ल्याभोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरुज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात. जव्हारच्या एसटी स्टँडपासून 2 किलोमीटर अंतरावर मुकणे राजांचा नवीन राजवाडा आहे. नवीन राजवाडा देखील भव्य असून त्याचं बांधकाम आणि रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालनं, दरबार हॉल, छतावरली झुमरं, भिंतीवरली राजघराण्यातल्या व्यक्तींची जुनी तैलचित्र आणि इथला एकूणच परिसर आपल्याला नकळत पुन्हा इतिहास काळात घेऊन जातो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहूनच
ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणं नेहमी नेमस्त आणि तटस्थ राहत आल्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे तसंच इंग्रज राजवटीत सुद्धा सुमारे 600 वर्ष त्यांचं राज्य टिकून राहिलं. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावं म्हणून जी आंदोलनं झाली त्यात जव्हार संस्थानाचाही सहभाग होता. जव्हार संस्थानचं विलिनीकरण लवकर व्हावं म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांची सभा झाली आणि जव्हार लोकसेवा संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जव्हार विलिनीकरणाच्या लढ्याला इथूनच प्रारंभ झाला आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून शेवटी 20 मार्च 1948 रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचं आकाशवाणीवरून जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.